आपण सध्या भाजी मंडीत आहेत आणि याच भाजी मंडीमध्ये काल नगरपालिकेने जे काही खेड्यापाड्यातले लोक येऊन बसतात त्यांचे छोटे छोटे दुकानं, भाजीपाला वगैरे विकणं, या सगळ्या गोष्टी गाडी आणून त्या गाडीमध्ये सगळ्या गोष्टी दणादणा ओतून लोकांचं नुकसान केलं. आम्हाला हे नाही म्हणायचं की असं रस्त्यावर लोकांनी बसायला पाहिजे, हा विषय नाहीये, नाहीच बसायला पाहिजे. नियम सगळ्यांसाठी सारखे पाहिजेत. पण त्यांना जर समजा थोडा वेळ थांबवलं असतं, त्यांना सांगितलं असतं की तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही परत घेऊन जा, तर ही गोष्ट चांगली झाली असते. कारण त्या महिलेची प्रतिक्रिया. अजून एक गोष्ट आहे, रविवारच्या बाजारामध्ये अख्खा सुभाष रोड लोकांनी भरला जातो. नेमका आता नगरपालिका त्या ठिकाणी काय दिवे लावणार आहे हे पण बघावं लागेल. आपल्यावर काही जण आहेत, त्यांना पण आपण बोलू. दादा, काल तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ, सगळीकडे व्हायरल होतं फेसबुकवर वगैरे, तिथे भाजी मंडीतल्या महिलेचे वगैरे सगळ्या भाज्या वगैरे काढून घेऊन गेले टेम्पोमध्ये किंवा गाडीत टाकून. नेमकं काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? आणि आता सामान्य लोक असतात ते बाहेर गावाहून आलेले, तर त्यांना कुठेतरी धंदा करण्यासाठी त्यांना कुठेतरी जागा म्हणजे पाहिजेच ना. त्यांना कुठेतरी निवासी जागा म्हणा किंवा कुठे एखाद्या चांगल्या ठिकाणी व्यवस्था पाहिजे त्यांची जागा. म्हणजे असे बाहेरून जे येणारे खेड्यापाड्याचे लोक आहेत त्यांना म्हणजे उद्योगधंद्यासाठी जागा पाहिजेच ना. ती उपलब्ध करून द्यायला पाहिजे, नगरपालिकेनं उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आप व्यापारी आहे, क्या बोलते कल का कंडिशन? काल त्यांना जी तकलीफ झाली ती व्हायला नाही पाहिजे होती. कारण की ते नगर परिषदचं काम आहे, त्यांना व्यवस्थित जागा देणे, तिथे ते लावू शकतात दुकान. पण त्यांना अगोदर नोटीस दिल्या होत्या नव्हत्या? किंवा तुम्ही पण समजा बाकीचे व्यापारी, तुम्हाला नोटीस आल्यात का? नाही आलं तर नाही आहे नोटीस. अच्छा, चालेल. बरं, त्यांनी पण गाड्या रस्त्यावर बसायला नाही पाहिजे, ही पण त्यांनी रस्त्यावर बसायला नाही पाहिजे, पब्लिकला तकलीफ व्हायला नाही पाहिजे, हे महत्वाची गोष्ट आहे. अच्छा, आपको क्या लगता है ये जो कल भाजी मंडी में राड़ा हुआ, उसका एग्जैक्टली आपको क्या बोलना है? भाजी मंडी में तो जगह के लिए तो है तो लोग, अब तुम जालना रोड पे जाके देखो, तुम पूरे गाड़ियां लगते, बड़े बड़े मोटर आए, वहाँ पे सीटा भरते, वहाँ एक भाई भी मर गई, वहाँ पे एक भाई भी मर गई वहाँ पे, नहीं क्या वहाँ का है। तो मंडी में तो जो भाजी पत्ता लेके बैठने वाले वो कहाँ जाएंगे? भाजी मंडी में तो कहाँ जाएंगे वो? भाजी मंडी में बैठेंगे ना, उनके लिए जो है तो उनको इतना अत्याचार नहीं करना चाहिए उसमें. ते आपण पाहिलंय काही लोकांच्या. हे प्रत्येकाचं म्हणणं हे आहे की त्यांना जागा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यांना जागा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. मग एवढं सगळं गवगाव करून भाजी मंडीसाठी एक विशेष जागा केली, नेमकं त्या जागेला का डेव्हलप केलं जात नाही? त्या जागेमध्ये इथले सगळे व्यापारी यांना व्यवस्थित सगळ्या सोयी सुविधा देऊन त्या ठिकाणी का नाही बसवलं जात? एक. आणि दुसरी ती गोष्ट आहे, त्याच्यासाठी आम्ही रविवारी मात्र अख्खा सुभाष रोड बघणार आहोत. सुभाष रोडवर प्रत्येक दुकानदाराला त्रास होतो, त्यावेळेस नगरपालिकेला दिसत नाही का? ते जी महिला समजा बसलेली होती समजा हे करण्यासाठी, तर तिला सांगायचं की बाबा आधी समजा डायरेक्ट येऊन उठा म्हणणं किंवा वेळ द्यायला पाहिजे. नाही, पण नगरपालिकेने अगोदर नोटीस दिली असतील ना? हा, नोटीस मिळाली असं तिने विचार केला असता ना, किंवा आली नसती, किंवा तिला जागा तिने विचारला असतं किंवा मला जागा हे करायला पाहिजे. एक मिनिट, क्या हुआ? नोटिस नहीं मिले? नहीं नोटिस का डायरेक्ट आके कारवाई. डायरेक्ट कार्रवाई करे, उठो बोले यहाँ से, यहाँ बैठने का नहीं बोले. तर त्याच्यामुळं म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की जिथं भाजी मंडी आहे किंवा जिथं मार्केट आहे तिथं येऊन बसणार ना, किंवा दुसरीकडे कुठे जाऊन बसणार. समजा महिला असेल किंवा कुणी असेल, धंद्यासाठी जिथं जागा आहे तिथंच यायला पाहिजे ना. एक मिनिट सर, तुम्ही मला सांगा, काल या भाजी मंडीमध्ये, बापरे, ह्यांच्या उंचीला कव्हर करा, मला नका कव्हर करू. भाजी मंडीमध्ये जे काही भाजी विक्रेते होते त्यांच्यासाठी त्यांनी त्यांचे सगळे काय ठेवलेला सगळा भाजीपाला वगैरे गाडीत टाकून घेऊन गेले. आता मला एक सांगा, तुम्ही सुभाष रोडला फिरल्यानंतर, तुमच्या डीपी रोडला फिरल्यानंतर अशा बिंदास रस्त्यावर उभारलेल्या गाड्या किती असतात? भरपूर आहेत सर. मग त्याचं काय करायचं? त्यांचं आता प्रशासन नगरपालिका नाही, तुम्ही बोला ना, नगरपालिकाने त्या ठिकाणी का नाही बघितलं? नगरपालिकेने तिथं पाहायला पाहिजे होतं. कुठे गेले ट्रॅफिक वाले? सगळेच गायब आहेत सध्या उन्हाचे. मग तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी? त्यांनी असं नाही, त्यांना नोटीस द्यायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे की नेमकं त्या रस्त्यावर येऊ नका म्हणून. काल जो प्रकार बघितला मी स्वतः डोळ्यांनी पाहिला. तो खूप ओढून त्यांनी ते गाडीमध्ये टाकलं होतं सामान. त्याला नगरपालिकेने बांधलेली बिल्डिंग, आणि या बिल्डिंग मध्ये तुम्ही पाहताय किती स्वच्छता आहे एकदम. या ठिकाणी उभारायचं म्हणलं तर मळमळून वाकाऱ्या होतील. ही बिल्डिंग बांधलेली आणि या ठिकाणी ती भाजी विक्रीसाठीची सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आता या बिल्डिंगची कंडिशन मी कॅमेरामॅनला सांगतो, थोडंसं मध्ये दाखवा. या बिल्डिंगची जर कंडिशन सगळी बघितली तर इथूनच जर घाण आहे, गेट लावलेलं आहे त्याच्यामुळे मध्ये जाता येणार नाही, पण इथूनच जर एवढी घाण आहे तर मग नेमकं भाजी विक्रेत्यांनी बसायचं कुठं? आणि खेड्यापाड्यातल्या लोकांनी त्यांचा व्यवहार, त्यांचा व्यवसाय करायचा तरी कुठं? हा प्रश्न मात्र सामान्य माणसाच्या मनात पडतोय. आपण पाहतोय तिकडं पण कॅमेरा पलीकडे जातोय, जसा कॅमेरा पुढे जातो ही
अख्खी गोष्ट ही फक्त लघवीसाठी, शौचासाठी आणि आणखीन काही गोष्टीसाठी ही गोष्ट वापरली जात असन असं दिसतं. मग हे जर असेल, हे पण डेव्हलप करायचं नाही, लोकांना, खेड्यापाड्यातल्या लोकांना विक्री पण करू द्यायची नाही. मान्य आहे, परत एकदा सांगतोय की असे लोक रस्त्यावर बसणारे त्यांना कोणीही सपोर्ट करणार नाही आमच्या सहित. पण त्या लोकांना जर पर्यायी जागा दिली तर मात्र त्यांचे जे होणारे हाल आहेत, काल त्या महिलेचं एवढे दिवसभर उन्हात बसलेली ती महिला, त्या महिलेचं एवढं मोठं नुकसान झालं, त्या नुकसानीला नेमकं जिम्मेदार कोण? आम्ही काही लोकांना बोललो तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की एकही पूर्व नोटीस द्यायला पाहिजे नियमानुसार, ती नोटीस पण त्यांना दिली गेली नाही. या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर नगरपालिका फक्त शोचं काम करतंय का? नगरपालिका फक्त टार्गेटेड काम करतंय का? फक्त भाजी मंडईच दिसते, बाकीच्या ठिकाणच्या गोष्टी दिसत नाहीयेत का? आणि नेमकं ही जी वास्तू उभारली गेलेली आहे, करोडो रुपये खर्चून ही वास्तू उभारली गेलेली आहे, ती धुळकात पडली, नेमकं हिला नगरपालिका दुरुस्त करण्याचा विचार करणार आहे की नाही, का फक्त तुगलकी कारभार करण्यामध्येच नगरपालिका व्यस्त राहणार आहे? हा प्रश्न मात्र सामान्य लोक बोलताना दिसतात. मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन, बीड.